नमस्कार. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर उमेश उगले सर. मास्टर इंजिनियर अर्थात म्हणण्याचं कारण त्यांनी मास्टर्स केलेलं आहे आणि फार महत्वाच्या नामांकित संस्थेतनं केलेले आहे. आतापर्यंत त्यांचा प्रवास कसा होता, भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या क्षेत्रात त्यांचे दृष्टिकोन काय आहेत, त्यांचा पूर्वीचा असलेला अनुभव आणि आता असलेला नाशिकमधला अनुभव, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. तर आपण गप्पांची सुरुवात करूया. ते म्हणजे सुरुवातीला मला विचारायचं आपल्या अगदी शैक्षणिक पार्श्वभूमीपासून, म्हणजे KG to PG हे असं शिक्षण तुमचं कसं होतं आणि या क्षेत्राकडे वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती? नमस्कार. माझं नाव उमेश उगले, इंजिनियर उमेश उगले. तर माझं स्टार्टिंग KG, आता KG म्हणताय, आपण अगोदर प्राथमिक शाळा असं हे करायचं. तर मी सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोडे या गावी मी प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण होतं. वडील शेतकरी असल्यामुळे बाहेर कुठे आपण जाऊ शकत नाही, सिटीमध्ये काही नाही. प्राथमिक शाळा झाल्यानंतर 10वी 12वी तिथेच केली. त्यानंतर 12वी नंतर इंजिनिअरिंग साठी मी अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगमनेर तिथे मी डिग्री केली. त्यानंतर डिग्री केल्यानंतर मी जॉबचं लगेच नाही केलं की मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं, त्या फील्डमध्ये स्पेशलायझेशन करायचं होतं. आणि त्यानंतर मी गेट दिल्यानंतर, जी पोस्ट ग्रॅज्युएशन साठी गेट एक्झामची गरज आहे ती दिल्यानंतर मी VJTI मध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन साठी ऍडमिशन घेतले. तिथं असताना मी पोस्ट ग्रॅज्युएशन केले 2 वर्षामध्ये. त्यानंतर मी बाय कॅम्पस थ्रू लोढा ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मी जॉबला चालू केला. तिथे मी G+87 स्टोरीची फर्स्ट बिल्डिंग ऍज अ फ्रॉम बेसमेंट टू टॉप अशी ही पूर्ण कम्प्लीट केली. देन आफ्टर सेकंड जॉब मी स्विच केल्यानंतर शापूरजी पालमजी या कंपनीमध्ये G+20च्या 18 प्रोजेक्ट्स हँडल केले. पण त्यामध्ये मला असं जाणवलं की मला स्वतःला काहीतरी करायचं आहे, की सर्व करतात पण आपण स्वतः जॉब करण्यापेक्षा आपण जॉब दिलेला बेटर राहील, की जेणेकरून आपल्या बरोबर बाकीचे पण हे होतील. बरोबर. मग त्या दृष्टीने मी सर्व माझं जॉब सोडून मी नाशिकमध्ये आलो. त्यानंतर सिन्नरमध्ये मी स्वतःचं ऑफिस हे केलं आणि ऑफिस करताना मी कन्सल्टिंग चालू केली. कन्सल्टिंग बरोबर स्वतःचे प्रोजेक्ट्स पण चालू केले. बरोबर. असं आणि असा प्रवास सुरू झाला. मग या क्षेत्रातल्या आता काही प्रश्नांकडे येऊया आपण. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न, या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण बरंच मोठं आहे आणि तुम्ही मुंबईत काम केलं, आता नाशिकमध्ये काम करताय. तर त्या फरकाच्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं, या प्रशिक्षित कामगारांबरोबर काम करताना कशा पद्धतीनं आपण लेबर मॅनेजमेंट करता? मग ऍक्च्युली जसं मी मुंबईमध्ये काम केलं, तिथं बघितलं, तिथं सेफ्टी नॉर्म्स वगैरे सर्व गोष्टी अप टू डेट असायचे. त्यांचे मॉक ड्रिल असणं, या सर्व त्यांना ट्रेन करणं, हे प्रॉपरली मी तिथं हे करून घ्यायचो. ऍज कम्पेअर टू तिथले हाय राईज प्रोजेक्ट्स आहे, आपल्याकडे त्या प्रमाणातले हाय राईज प्रोजेक्ट्स नाही अजून. त्यामुळे आपल्याकडे सेफ्टी नॉर्म्स खूप काही बघितले जात नाही. तरी पण आम्ही साईटवरती काम करताना लेबरला हेल्मेट यूज करणं किंवा आउटर एजला त्यांना काम करायचं तर त्यांना सेफ्टी जॅकेट्स देणं, बेल्ट देणं, हे आम्ही यूज करतो. प्लस त्याप्रमाणे मग त्या लेबर लोकांची हेल्थवर कॉन्सन्ट्रेट करणं, हेल्थ कॅम्प घेणं, हे आम्ही इनिशियली स्टार्ट केलेलं. आणि त्याबरोबर आम्ही सध्या क्रेडाई बरोबर असल्यामुळे मी सिन्नर क्रेडाईमध्ये ऍज अ सेक्रेटरी आहे. आम्ही त्याबरोबर क्रेडाईच्या थ्रू कॅम्प्स घेतो, लेबर कॅम्प्स घेतो, त्यांना ट्रेन करतो. बरोबर. दुसरं एक बिल्डर म्हणून पण विचारायचं, जेव्हा एक ग्राहक म्हणून तुमच्याकडे कोणी येत असतं तेव्हा त्याला प्रत्येकाला वाटत असतं की माझं बजेट थोडं कमी आहे आणि फ्लॅटचा रेट थोडा जास्त आहे. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? ऍक्च्युली आता सिन्नर नाशिक सारख्या ठिकाणी जो ग्राहक आहे तो फक्त सिटी मधलाच नाहीये. तो ग्राहक हा आपला शेतकरी वर्ग पण आहे. शेतकरी वर्ग ग्राहक असल्यामुळे त्यांना खूप काही जास्त या फील्ड मधलं नॉलेज नाही की फ्लॅट कसा पाहिजे, फ्लॅट कसा पाहिजे, त्याची क्वालिटी कशी पाहिजे. तर या गोष्टीमध्ये मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे मी क्वालिटीचं
क्वालिटी प्लस बजेट प्रमाणे त्या लोकांना एरिया लोकेशन या सर्वांच्या हिशोबाने बरोबर त्या लोकांना आपण हे फ्लॅटची हे करून देतो. बरोबर. Yes. दुसरं, नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता खरं तर प्रशासनानं काम केलं पाहिजे? ओके, आता तसं बघायला गेलं तर आपल्याकडे नाशिकमध्ये जसं पुणे मुंबई यामध्ये IT पार्क आलेले आहे, तिथे आता सॅच्युरेशन होत चाललेलं आहे. ते जे सॅच्युरेशन होत चालले तेच त्यांनी डायव्हर्ट करून नाशिकमध्ये त्याचा सेटअप केला, प्लस IT पार्कची ही वाढवली कंपन्या. तर इथं जो येणारा वर्ग आहे, काम करणारा वर्ग आहे, त्याला रिक्वायरमेंट घरांची राहणार आहे. बरोबर. त्याप्रमाणे तो वर्ग इकडे येईल. जसा इंडस्ट्रीयल झोन आहे नाशिक सिन्नर मध्ये, कंपनीज आहे, MIDCs आहे, तो इंडस्ट्रीयल झोन वाढवला तर त्याप्रमाणे ते आपल्याकडे येणारा कस्टमर वाढेल. फक्त शेतकरी वर्ग किती फ्लॅट घेऊ शकतो, की त्यांचे जो मुलं आहेत ते जे बाहेर समजा काही मुलं आहेत की ते याच्यामध्ये आर्मीमध्ये किंवा पोलीसमध्ये, ते इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतात इन्व्हेस्टर. पण तेवढ्यावरच आपलं सिव्हिल लाईन किंवा रेसिडेन्शियल जो काही बिल्डर आहे तो काही तेवढ्यावर थांबू नाही शकत. बरोबर बरोबर. दुसरं, आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? आम्ही जे प्रोजेक्ट आयकॉनिकच असतात, बिकॉज जे काय आपण स्वतःची जान देऊन आपण त्या गोष्टी करतो, इव्हन डिझाईन पासून तर कम्प्लिशन पर्यंत सगळ्या गोष्टी. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील घेऊ आपण? आता स्टील निवडताना आम्ही आता स्वतः इंजिनियर असल्यामुळे सगळ्या गोष्टींचं पॅरामीटर चेक करतो. त्याचं बार बेंडिंग, तुमचं स्ट्रेस, स्टीलचं कार्बन क्वांटिटी, या सगळ्या टेस्ट रिपोर्ट याप्रमाणे, आणि साईटवरती काम करताना त्याचं इझिनेस, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. बरं. मग आयकॉन स्टील वापरले यापूर्वी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? आयकॉन स्टील मी एका प्रोजेक्टला वापरलेला आहे सिन्नर मध्ये. बर. मग कसा आहे तुमचा अनुभव, त्यांचा अवेलेबिलिटी, डिलिव्हरी, सर्व्हिस? आयकॉन स्टील सिन्नर मध्ये अजून तरी खूप त्याचं हे नाही. मोस्टली सिन्नर मध्ये राजुरी, पोलाद हे युज केलं जातं, पण आयकॉनचं अजून खूप ब्रँडिंग नाही किंवा त्यांचं सिन्नर मध्ये त्यांची डिलिव्हरी तेवढ्या प्रमाणात नाहीये. ओके ओके. आणि अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? आताच्या जे नवीन तरुण या क्षेत्रामध्ये येत आहे यांच्यामध्ये प्रॉब्लेम एक आहे की मोस्टली मोबाईल, जे शिक्षण आहे कोविड नंतरचं, ते शिक्षण फक्त मोबाईलच्या याच्यावरती किंवा प्रॅक्टिकल नॉलेज कमी चाललेलं आहे. साईट, त्यांनी पहिल्यांदा साईट नॉलेज घेणं महत्वाचं आहे, साईटवर काम करणं महत्वाचं आहे. देन त्यांना ज्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यामध्ये त्यांनी जावं. ओके, क्या बात आहे. सो ते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर उमेश उगले सर, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तंत्रज्ञान हे त्यातलं महत्वाचं आहे, पण तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही फक्त कसा करताय या क्षेत्रात ते महत्वाचं आहे, आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या इंटरेस्टनं या क्षेत्रात वाटचाल करा. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.